वैकुंठवासी वसंत पांडुरंग केणे सरांचा प्रथम स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या श्रीराम प्रवेशद्वाराचे थाटात लोकार्पण करण्यात आले. समाजहित आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा ध्यास घेणारे व्यक्तिमत्व मांडाटिटवाळा परिसराचे मार्गदर्शक वैकुंठवासी वसंत पांडुरंग केणे सर यांचा प्रथम स्मृतिदिन आज दिनांक 19 मार्च 2026 रोजी अत्यंत भावपूर्ण आणि मांगल्याच्या वातावरणात साजरा झाला. केणे सरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कोंढेरी येथे त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या श्रीराम प्रवेशद्वाराचे लोकार्पण माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. या सोहळ्यासाठी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांनी आपली उपस्थिती दर्शवून केणे सरांच्या कार्याप्रती आदर व्यक्त केला. व्यासपीठावर प्रामुख्याने चंद्रकांत ठाणकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष आगरी सेना, रवींद्र घोडविंदे सर, सभापती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री जयराम मेहर, माजी जिल्हा परिषद सदस्य, श्री सुरेश पाटील, अध्यक्ष ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघटना, श्री बाळाराम कराळे, अध्यक्ष आठगाव शिक्षण मंडळ कोण, माजी नगरसेवक श्री सुरेश भोईर, उद्योजक बजरंग अग्रवाल, श्री जयराम उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित आदरांजली सभेत अध्यक्षीय भाषण करताना माजी मंत्री जगन्नाथ पाटील म्हणाले की वासुंद्री कोंढेरी पंचक्रोशीने एख्या अर्थाने प्रेरणादायी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व गमावले आहे. केणे सरांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य असून त्यांचा आदर्श नवीन पिढीसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल. तसेच केणे सरांच्या आठवणी चिरंतन जपण्यासाठी त्यांचे सुपुत्र श्री नितीन वसंत केणे आणि कोंढेरी ग्रामस्थांनी घेतलेल्या या पुढाकाराचे पाटील साहेब यांनी विशेष कौतुक केले. लोकसहभागातून आदरांजली यावेळी केवळ कोंढेरीच नव्हे तर वासुंद्री, सांगोडे आणि संपूर्ण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचा हक्काचा माणूस गेला असला तरी त्यांच्या नावाने उभे राहिलेले हे प्रवेशद्वार त्यांच्या विचारांची साक्ष देत राहील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अनेकांनी आपल्या भाषणातून केणे सरांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. हे भव्य प्रवेशद्वार आता कोंढेरी गावाच्या अस्मितेचे प्रतीक बनले असून केणे सरांच्या कार्याला मानवंदना देणारे एक चिरंतन स्मारक ठरले. तसेच केणे सरांनी केलेल्या निष्काम कार्यातून ग्रामस्थांनी सांगितले आहे की केणे सर आमच्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आमच्या सोबत कायमस्वरूपी आहेत. रवींद्र जाधव, मेगा सिटी न्यूज, टिटवाळा. प्रथम पुण्यतिथी निमित्त त्यांच्या मुलांनी बरोबर ना पुढाकार घेऊन आपल्या वडिलांची स्मृती कायमस्वरूपात राहावी याकरता ही जी कमान अतिशय चांगली, म्हणजे मी येताना बघितलं, गाडी थांबून नावही वाचलं, खूप चांगल्या पद्धतीने ते केलेलं आहे. आमदार किसन कथोरे येणार होते, येतीलही नंतर, पण गुढीपाडव्याचा सण असल्यामुळे काही ठिकाणी मिरवणुका निघतात, कार्यक्रम असतात, त्यांना यायला थोडी अडचण झाली आहे. म्हणून आपण हा कार्यक्रम आता उरकलाय. घराजवळ त्यांच्या आदरांजली वाहण्यासाठी जमायचंय तेव्हा आपण सगळे तिकडे जाऊ. या कमानीचं आत्ता माझ्या नाही, आम्ही जे सगळे जमलो त्या सगळ्यांच्या वतीने उद्घाटन झालंय असं जाहीर करतो. आणि त्या कार्यक्रमात